श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। सकल कबीर पंथ समाजातर्फे शहरातून काढण्यात आली सद्गुरू कबीर नवोदय यात्रा। बचत गटाचे पैसे गोळा करणाऱ्या तरुणाला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मुद्देमालासह केले जेरबंद। महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 हे मागे घेऊन रद्द करण्याची मागणी। आणि साक्री रोड चौपदरीकरणाच्या कामाला रस्त्याच्या मधोमध येणाऱ्या पोलमुळे होणारा अडथळा दूर करून तोडगा काढण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। केडीव्ही मिशन समिती धुळे, आमीन माता महिला मंडळ धुळे, सद्गुरू कबीर साहेब नवयुवक मंडळ तसेच सकल कबीर पंथ समाज धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातून सद्गुरू कबीर नवोदय यात्रा काढण्यात आली। केडीव्ही मिशन समिती धुळे, आमीन माता महिला मंडळ धुळे, सद्गुरू कबीर साहेब नवयुवक मंडळ धुळे तसेच सकल कबीर पंथ समाज धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने थोर संत कबीरदास महाराज यांचे 16वे वंशज पंथश्री उदित मुनी नामसाहेब यांच्या उपस्थितीत धुळे शहरातून सद्गुरू कबीर नवोदय यात्रा काढण्यात आली। आग्रा रोडवरील महात्मा गांधी पुतळ्यापासून यात्रेला सुरुवात करण्यात आली। पारंपरिक वाद्यवृंदात निघालेल्या या शोभायात्रेत सजवलेल्या वाहनात हुजूर उदित मुनी साहेब यांना विराजमान करण्यात आले होते। कलशधारी महिलांसह भाविकांनी यात्रेत सहभाग नोंदवला। या शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले तसेच भाविकांना ठिकठिकाणी पाणी आणि शीतपेय वाटप करण्यात आले। यात्रेत अविनाश लोकरे, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, संजय शेंडे, बाळू मंगेडकर, अशोक कोरे, सुभाष खोपडे, अरुण मेकले, उल्हास खोपडे, सुखदेव अंपळकर, अमोल जिरेकर, दादा जिरेकर यांच्यासह अनेक भाविक सहभागी झाले होते। केडीव्ही मिशन नवोदय यात्रा महाराष्ट्रामध्ये गुजरातमधून आगमन झालेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही यात्रा सद्गुरू कबीर साहेब शांती संदेश यात्रा हे एकोपा घडवण्यासाठी व अहिंसा जे प्राणी मात्रावर जे अत्याचार आता होत आहे हे सगळे थांबवावे व जीव दया आत्मपूजा हिंसे भक्ती और नाही तुझ्या ही सद्गुरू कबीर साहेबांची जी शिकवण आहे ही सर्वांनी आत्मसात करावी। कारण की आत्मा आणि परमात्मा हेच या पंथाचा मुख्य विशेष एक उद्देश आहे। त्या निमित्ताने पंथश्री हुजूर उदित मुनी नाम साहेब धर्मनगर धामाखेडा हे यांनी केडीव्ही मिशनची स्थापना केलेली आहे। जीवदया व आत्मपूजा या विषयावरच सगळ्या संपूर्ण भारतामध्ये नवोदय यात्राचं भ्रमण होत आहे आणि प्रत्येक शहरात प्रत्येक स्टेटमध्ये ही जीवदया आत्मपूजा व या विषयावर सद्गुरू कबीर साहेबांचे जे साखी दोहे भजन हे सगळे लोकांनी आत्मसात करावे व आत्मउद्धार करण्यासाठी मोको कहा ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास में ईश्वर आपल्या आत्मेमध्ये आहे आणि आत्मा आणि परमात्माचं मिलन हे जीवनाचा मुख्य उद्देश आहे। याच्यासाठी ही नवोदय यात्रा महाराष्ट्रामध्ये गुजरातमधून आगमन झालेलं आहे आणि इथून पुणे, मुंबई आणि त्याच्यानंतर तिकडे चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर सगळ्या एरियामध्ये महाराष्ट्र नवोदय यात्राची सुरुवात झालेली आहे आणि इथून प्रत्येक चरण ही यात्रा शेवटपर्यंत गोंदिया इथे समापन होईल। सप्रेम साहेब बंदगी साहेब शोभायात्रा होत आहे। सद्गुरू कबीर साहेब यांचा जो चौक आहे आणि तिथे जे पुतळा आहे त्याच्या बाजूला सद्गुरू कबीर साहेबांचा आश्रम आहे। त्या आश्रमपर्यंत ही शोभायात्रा जाणार आहे। त्याच्यानंतर तिथे सभा होणार आहे। या सभेमध्ये आपण सर्व लोकांनी उपस्थित राहावे। साहेब बंदगी साहेब। बचत गटाचे पैसे गोळा करणाऱ्या साक्री रोडवरील तरुणाला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून त्यांच्याकडून सुमारे 2,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। बचत गटाचे पैसे गोळा करणाऱ्या साक्री रोडवरील तरुणाला मारहाण करून लुटणाऱ्या 5 जणांच्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून त्यांच्याकडून सुमारे 2,36,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। टोळीतील फरार 3 साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की धुळे शहरातील साक्री रोडवरील अजिंक्य तारा सोसायटीत राहणारा आकाश छोटू कोळी वय 24 हा तरुण बचत गटाच्या कलेक्शनचे काम करतो। दिनांक 4 एप्रिल रोजी रात्री 8:15 वाजता आकाश हा त्याच्या दुचाकीने बचत गटाचे पैसे गोळा करून भारत फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड मारुती नगर चाळीसगाव चौफुली येथे जात असताना अनवर नाल्याच्या पुढे मन्नत रेसिडेन्सी जवळ 5 जणांच्या टोळीने
आकाशची दुचाकी थांबवून त्याला मारहाण करून त्याच्या ताब्यातील बचत गटाचे कलेक्शनचे 1,65,000ची रोकड आणि सॅमसंग कंपनीचे 2 टॅब हिसकावून पलायन केले होते. मोहाडी पोलिसात या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत समांतर तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना टोळीतील दोघांबद्दल गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे मंगळवार दिनांक 22 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने वरखेडी रोडवरील डम्पिंग ग्राउंड परिसरातून बादल रमेश रामकोर वय 24 राहणार वरखेडी चौफुली पाण्याच्या टाकीजवळ धुळे आणि आनंद श्रावण सोनवणे वय 20 राहणार एकतानगर पंकज हॉटेलच्या पाठीमागे अनवर नाल्याजवळ धुळे यांना दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी सुरू केली असता त्यांनी आकाश कोळीला लुटण्याचे कबूल केले. रामदास उर्फ आप्पा छोटू पवार, अर्जुन बुधा मोरे दोघे राहणार मुंबई आग्रा हायवे रोड पाण्याच्या टाकीजवळ मोराने धुळे तसेच प्रवीण नारायण शिंदे राहणार वरखेडी यांच्या मदतीने गुन्हा केल्याचे कबूल केले. आकाश कोळीला लुटल्यानंतर या रकमेतून 1,35,000 रुपये किमतीची पल्सर दुचाकी बादल रामकोरने घेतली. तसेच 46,400 रुपये किमतीचा आयफोन 13 देखील चोरीच्या पैशातून विकत घेतला. पल्सर दुचाकी, आयफोन, गुन्ह्यात वापरलेली 50,000 रुपये किमतीची MH18 AG 0044 क्रमांकाची दुचाकी, 5,000 रुपये किमतीचा टॅब असा 2,36,400 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, बाळासाहेब सूर्यवंशी, शशिकांत देवरे, मुकेश वाघ, दिनेश परदेशी, संतोष हिरे, महेंद्र मोहिते, सुशील शेंडे, महेंद्र सपकाळ, हर्षल चौधरी, विनायक करणार, अमोल जाधव आदींनी केले. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 हे मागे घेऊन रद्द करावे अशी मागणी धुळे जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे करण्यात आले. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 हे मागे घेऊन रद्द करावे अशी मागणी धुळे जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की व्यक्ती आणि संघटना यांच्या बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध करण्याच्या नावाखाली प्रस्तावित केलेले महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आणणारे आणि भारतीय संविधानातील अनुच्छेद 19 मध्ये दिलेल्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारे आहे असे आमचे मत आहे. हे विधेयक बेकायदेशीर कृती व बेकायदेशीर संघटना यांच्या अत्यंत व्यापक आणि अस्पष्ट वा ढोबळ व्याख्या वापरून व्यक्ती व संघटनांवर कठोर निर्बंध आणण्याचा प्रयत्न करणारे आहे आणि प्रत्यक्षात जनतेचे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या सर्व प्रामाणिक व्यक्ती व संघटनांचा आवाज दाबण्यासाठी विधेयकाचा गैरवापर होऊ शकतो असे आमचे मत आहे. विधेयकाचा गैरवापर करून स्वतंत्र पत्रकार व माध्यम संस्था यांना लक्ष्य केले जाऊ शकते. विधेयकामुळे मान्यताप्राप्त राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक संघटना आणि निमसरकारी संघटना यांच्या संविधानिक आंदोलनांवर निर्बंध येऊन जनतेच्या न्याय मागण्यांना शासनासमोर मांडण्याच्या प्रक्रियेवर अन्यायकारक बंधने व मर्यादा येऊ शकतात आणि विधेयकाच्या गैरवापरामुळे राजकीय, सामाजिक आणि वैचारिक प्रतिस्पर्धी यांच्यावर दडपशाही होऊ शकते असे देखील आमचे मत आहे. देश व देशातील जनतेच्या हिताला व सुरक्षेला बाधा आणणाऱ्या बेकायदा हिंसक कृत्यांचा बंदोबस्त कोणी केला तर त्यांचे स्वागतच आहे. मात्र या आडून अन्याय, अत्याचार आणि विषमता विरोधात लोकशाही मार्गाने लढणाऱ्या व्यक्ती व संघटनांना घेरणे देशातील लोकशाहीला बाधक आहे असे आमचे मत आहे. बेकायदेशीर कृती व बेकायदेशीर संघटना प्रतिबंध करण्यास सक्षम असे अनेक कायदे अस्तित्वात असताना एका नव्या कायद्याची अजिबात गरज नसल्याचे देखील आमचे मत आहे. तरी महाराष्ट्रामध्ये नागरी हक्क, लोकशाही मूल्ये आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गंभीर परिणाम करणारे सदर विधेयक कृपया मागे घेऊन रद्द करावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी वसंतराव पाटील, ॲडव्होकेट हिरालाल परदेशी, ॲडव्होकेट संतोष पाटील, साहेबराव पाटील, नाना पाटील, पोपटराव चौधरी, बापू गर्दे, सुधाकर पाटील, हिरालाल सापे आदी उपस्थित होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने देशव्यापी आंदोलनाची हाक दिली असून हे आंदोलन जन सुरक्षा विधेयक विरुद्ध आंदोलन आहे. तसेच भारताच्या आणि महाराष्ट्र राज्यातील डाव्या पक्षाच्या वतीनेही हे आज रोजी आंदोलन करण्यात येत आहे. त्यात धुळे जिल्ह्यात भारतीय कम्युनिस्ट पक्ष व भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हे बी सहभागी आहेत. महाराष्ट्र शासनाने जनतेच्या अभिव्यक्तीचे व अन्यायाविरोधात संघटित होण्याचे अधिकार संपुष्ट आणण्यासाठी विशेष जनसुरक्षा विधेयक आणले आहे. सरकारचे हे विधेयक शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी आणण्यात आले आहे असे आमचे मत आहे. तरी प्रत्यक्षात जनतेचे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या व सर्वच प्रामाणिक व्यक्ती व संघटनांचा आवाज दाबण्यासाठी हे विधेयक आणले जात आहे. असं जनतेचे संविधानिक अधिकार काढून घेऊ पाहणाऱ्या या राज्य सरकारच्या
या कृतीचा आम्ही आज रोजी निषेध करतो आणि जन सुरक्षा विधेयक बिल हे रद्द झालं पाहिजे अशी आमची मागणी असून आज रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन सादर करीत आहोत आणि त्यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री साहेब यांना हे निवेदन पाठवण्यात यावं अशी आम्ही विनंती करीत आहोत. धुळे शहरातील साखरी रोडच्या चौपदरीकरणाच्या कामाला रस्त्याच्या मधोमध येणाऱ्या पोलमुळे अडथळा येत आहे, म्हणून याबाबत लवकरात लवकर तोडगा काढून काम मार्गी लावावे अशी मागणी हर्ष रेलन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे. धुळे शहरातील साखरी रोडच्या चौपदरीकरणाच्या कामाला रस्त्याच्या मधोमध येणाऱ्या विद्युत खांबांनी अडथळा आणला आहे. हे विजेचे खांब काढण्याचा खर्च कोणी करावा यावरून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वीज वितरण कंपनीमध्ये टोलवाटोलवी सुरू आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन्ही यंत्रणांची संयुक्त बैठक बोलावून तोडगा काढावा अशी मागणी भाजप व्यापारी आघाडीचे नेते तथा प्रभाग क्रमांक 7 चे माजी नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की साखरी रोडवरील अंतिम टप्प्याचे महिंदळे ते मोराणे बायपास पर्यंतच्या रस्त्याचे काम काही दिवसांपासून बंद आहे. हा रस्ता धुळे मनपा हद्दीत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे. रस्त्याचे काम बांधकाम विभाग करीत आहे. या रस्त्यावर वीज कंपनीची एक डीपी ठाकरे हॉस्पिटल चौकात आणि पुढे हॉटेल कृष्णाई चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुमारे 15 जुने खांब आहेत. हे चौपदरी रस्ता झाल्यामुळे सद्यस्थितीत मधोमध आलेल्या दिसतात. सदर काम का बंद आहे अशी विचारणा केल्यावर हे खांब हटवल्याशिवाय काम पूर्ण होऊ शकत नाही असे समजले. खांब हटवण्याबद्दल राजकीय आंदोलनही झाले आहे, मात्र त्याचा काही परिणाम झालेला दिसत नाही. काम मात्र बंदच आहे. बांधकाम विभाग, महापालिका, वीज कंपनी या तीनही विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या चर्चेत असे कळले की खांब हटवण्याचा खर्च कोणी करावा यामुळे हा प्रश्न उभा राहिलेला आहे. हा रस्ता अर्धवट अवस्थेत असल्याने दररोज अपघात होत आहेत. सुमारे 1 लाख नागरिक या रस्त्यावरून रोज प्रवास करतात. त्यामुळे या कामावर वेळ वाया न घालवता खांब हटवून साखरी रोड सुरक्षित प्रवासासाठी लवकरात लवकर पूर्ण करावा. तसेच 15 खांब हटवण्यासाठी केवळ 10 ते 15 लाख रुपये खर्च लागणार असेल. त्यामुळे महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वीज कंपनीचे अधिकारी यांची तातडीची संयुक्त बैठक बोलावून हा प्रश्न सोडवून काम पूर्णत्वास न्यावे. तसेच आपल्याकडे महाराष्ट्र शासन नाविन्यपूर्ण योजना आहे, त्यातून देखील निधीची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी हर्ष रेलन यांनी केली आहे. धुळे शहरातील अत्यंत वर्दळीच्या साखरी रोड याच्या अंतिम टप्प्याचं काम डॉक्टर JK ठाकरे यांच्या हॉस्पिटलपासून हॉटेल कृष्णाईच्या चौकापर्यंत सुरू आहे. मात्र काही दिवसापासून अचानकपणे हे काम बंद पडलेलं आहे. त्यामुळे होतो काय आहे की 1 लाख वर्दळीचा रस्ता आहे आणि त्यावर दररोज इथे ॲक्सिडेंट होत आहेत. आणि जर तीन विभागांचं काम आहे. खरं तर हा जो साखरी रोड आहे हा नगरपालिकेच्या मालकीचा असून PWDच्या अखत्यारीत आहे. याचं सर्व काम PWD करतं. मात्र तिथे काही जुने पोल होते. आता हे पोल हटवायचं काम MSCBचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग मी तिन्ही विभागात गेलो, अधिकाऱ्यांशी भेटलो, सर्वांची मतं जाणून घेतली. प्रश्न असा आला की पोल हटवायचे कोणी? MSCB म्हणते ते आमचं काम नाही, PWD म्हणते आमचं काम नाही, ठेकेदार म्हणतो मला आता माझ्या ऑर्डरमध्ये ते लिहिलेले नाही, नगरपालिका म्हणते हा रस्ता PWDचा आहे. आता नेमकं सर्वांची एक समन्वय बैठक व्हायला पाहिजे अशी मी आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना भारतीय जनता पार्टीच्या तर्फे विनंती केलेली आहे. आणि फार मोठं काम पण नाही आहे, काही 8-10 लाखांचं काम असेल ते फक्त पोल हटवायचं. आणि एक DP आहे जी तिरुपती मेन्स पार्लरच्या बाजूला आहे. त्या DPमुळे 15 मीटरचा रस्ता फक्त 5च मीटर वापरला जातो आणि 10 मीटर तो रस्ता अडवून ठेवलेला त्या DPमुळे. तर त्या DP पण हस्तांतरित करावी आणि पुढचे पोल हटवावे यासाठी एक तिन्ही विभागांची एक समन्वय बैठक त्यांनी आयोजित करावी. आपल्याकडे नाविन्यपूर्ण योजना वगैरे असे आहेत की जिथं असं थांबलेले कामांकरता काही निधी असेल तर तो देता येतो. मी साहेबांना अशी विनंती केली आहे. तिन्ही विभागांच्या प्रमुखांना आपण बोलावून सदर काम जे आहे ते मार्गी लावावं असं मी आज त्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने सांगितलेलं आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. सकल कबीर पंथ समाजातर्फे शहरातून काढण्यात आली सद्गुरू कबीर नवोदय यात्रा. बचत गटाचे पैसे गोळा करणाऱ्या तरुणाला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मुद्देमालासह केले जेरबंद. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 हे मागे घेऊन रद्द करण्याची मागणी. आणि साखरी रोड चौपदरीकरणाच्या कामाला रस्त्याच्या मधोमध येणाऱ्या पोलमुळे होणारा अडथळा दूर करून तोडगा काढण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. व्हिडिओ पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.